लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सावत्र भाऊ कोर्टात गेले पण सावत्र भावांना बहिणी थारा देणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालेल असा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातलं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला। भ्रष्टाचार योजनेत नाहीये, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे। आणि एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं। कोणी कितीही रोज चुकीचं बोललं, खोटं बोललं, नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील। आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही। 5 साल तक चालू रहेगी, लेकिन बहना को मिलेगा ही नहीं, क्योंकि आज आप देख रहे हो एक तो कितनी 2-3 लाख तो कम कर दी है, कहीं भाइयों को भी मिल गई है लाडली बहन की योजना का जो रकम है। तो ये तो सारी मजाक चल रही है और यही बात है कि झूठ बोल के वोटों की चोरी करके ये सत्ता हासिल की उन्होंने। आमच्या लाडक्या बहिणीच्यासाठी माननीय देवाभाऊ आणि आमच्या सरकारने ही योजना सुरू केली लाडक्या बहिणीची। त्यामध्ये जर माणसं आले असतील, मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक आले असतील तर ते कमी केले गेले पाहिजे हे सर्वातच म्हणणं आहे। आणि त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक कुणाला कमी करणार नाही। आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे 5 वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।